कर्जमाफीचा स्कॅम हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, नेमकं काय आहे? तर कर्जमाफीचा स्कॅम काय झाला, नेमकं कधी होणार कर्जमाफी, कर्जमाफी करणार की नाही, होणार की नाही, महाराष्ट्रामध्ये राहून आपल्याला माहिती आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा मी तुमच्या समोर मांडत आहे, कर्ज माफ केल्यास काय होईल. जेव्हा कर्जदार कर्ज माफ करतात तेव्हा ते सामान्यत ते संकलन एजन्सींना विकतात, जे नंतर पेमेंट करतील. कर्ज भरून एकतर पूर्ण किंवा वाटाघाटीद्वारे तुम्ही पुढील संकलन, कॉल, पत्रे, संभाव्य कायदेशीर कारवाई काढून टाकू शकतात. मुद्दा नंबर 2, कर्ज कसे सोडवायचे. तर या ठिकाणी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कर्ज कसे सोडवायचे, खूप साऱ्या लोकांचे हा प्रॉब्लेम असतात. चला आपण बघूया. जेव्हा कर्जदार फेडरल दिवाळखोरी कायद्याच्या अध्याय 7 किंवा अध्याय 11 अंतर्गत डिस्चार्ज आवश्यकता पूर्ण करतो किंवा निर्णय कर्ज रद्द करण्यावर आधारित असतो, तेव्हा न्यायालय डिस्चार्ज निर्णय जारी करू शकतात. कर्ज रद्द करणे तेव्हा होते जेव्हा कर्जदार सहमत असतो की उर्वरित कर्ज माफ केले जाते. मुद्दा नंबर 3 खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, की तो म्हणजे मृत्यूनंतर कर्जाचे काय होते. समजा आता मी कर्ज घेतलं आणि मी मेलो, तर मी मेल्यानंतर कर्जाचे काय होते, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. याचा अर्थ असा की कर्जदाराचे निधन झाले असल्यास कर्जदार कर्जदाराच्या कायदेशीर वारसाकडून कर्ज वसूल करू शकत नाही. म्हणजे आता समजा मी मेलेलो आहे, तर माझे जी फॅमिली आहे त्यांच्याकडून कोणी कर्ज वसूल करू शकत नाही. तथापि हे महत्त्वाचे आहे की कर्जदाराच्या कुटुंबाने कर्जदारास व्यक्तीच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. सावकाराला माहिती न दिल्यास तो कर्जाच्या अटीनुसार परतफेडीची अपेक्षा करत राहील. मुद्दा नंबर 3 आहे, कर्जमाफी चांगली की वाईट. आता हे आपण सगळ्यात पहिले मुद्दा जाणून घेऊया. म्हणजे चांगली की वाईट आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हतं, पण आपण आता ते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तर कर्जमाफी चांगली की वाईट. कर्जमाफीचा क्रेडिट प्रवाहावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो, कारण यामुळे क्रेडिट मार्केटमध्ये विकृती निर्माण होते. कारण वारंवार कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांमध्ये कर्ज चुकण्यास प्रोत्साहन मिळते. यामुळे बँकांचे NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट देखील वाढते. मुद्दा नंबर 4 आहे, वाईट कर्ज कधी माफ केले जाऊ शकते. वाईट कर्ज म्हणजे आता हे वाईट कर्ज काय, आपण हे थोडक्यात जाणून घेऊया. सामान्यत एखादा व्यवसाय खराब कर्ज काढू टाकतो जेव्हा कर्ज 90 दिवसांपेक्षा जास्त काळ न भरलेले असते. कर्जदाराने पेमेंट योजना स्थापन करण्याची इच्छा दर्शवली नाही. कर्जदाराने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. काही ज्या गोष्टी तुम्हाला जर नाही समजल्या तर तुम्ही व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून विचारू शकतात. मुद्दा नंबर 5 आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कर्जमाफीचा सिबिल स्कोअरवर परिणाम होतो का. आता भरपूरसे लोक मला या चालू व्हिडिओच्या खाली कमेंट करतील, परिणाम होतो की नाही क्रेडिट सिबिल स्कोअरवर. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. कर्जमाफी सामान्यत एक वेळ उपाय म्हणून ऑफर केली जाते आणि आर्थिक तणावाच्या अंतर्निहित समस्यांचे निराकरण करण्यासाठी दीर्घकालीन उपाय नाही. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कर्जमाफीचा क्रेडिट संस्कृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि भविष्यात कर्जाची वेळेवर परतफेड करण्यास प्रवृत्त होऊ शकते. पुढचा मुद्दा बघूया, बँका कर्ज माफ केल्यावर काय होते. एक सावकार त्यांच्या ताळेबंदात बरोबरी करण्यासाठी कर्ज लिहून देतो. याचा अर्थ कर्ज रद्द झाले असे नाही. कर्ज खाते सक्रिय आहे आणि सावकारांना नंतरच्या तारखेला पुनर्प्राप्ती करण्याची आशा आहे. येथे सावकार कर्जाच्या रकमेचे सर्व दावे सोडून देतो. कर्जमाफी कशी मिळेल, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्जमाफी आपल्याला कशी मिळेल आणि आपण कशी मिळवू शकतो. तर कर्जमाफीसाठी कर्जदारांकडे सरकारी योजना, सेटलमेंटसाठी वाटाघाटी आणि पुनर्रचना यासह अनेक पर्याय आहेत. प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे पात्रता निकष आणि परिणाम असतात. वैयक्तिक परिस्थितीच्या आधारावर त्यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक बनवते. पुढचा मुद्दा बघूया. या ठिकाणी शेतकरी कर्जमाफी म्हणजे काय. आता थोडक्यात आपण जाणून घेऊया की काय त्याचे प्रकार असतात आणि काय नाही. तर जेव्हा खराब पावसाळा किंवा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नाही, कारण की त्याची खूप मोठी नुकसान हानी झालेली असते. अवकाळी पाऊस असो, बोंडाळी असो, खूप सारे नुकसान झालेले असतात, त्यामुळे तो परतफेड करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील संकटे अनेकदा राज्यांना किंवा केंद्राला कर्जात कपात किंवा संपूर्ण माफी देण्यास प्रवृत्त करतात. मूलत केंद्र किंवा राज्ये शेतकऱ्यांची जबाबदारी घेतात आणि बँकांची परतफेड करतात. म्हणजे केंद्र किंवा राज्ये शेतकऱ्यांची जबाबदारी घेतात आणि तुमचं जे लोन आहे, तुमचं जे कर्ज आहे, ते सगळं ते बँकेची परतफेड ते स्वतः करतात, राज्य सरकार करत असतं.
यानंतर आहे पुढचा मुद्दा, कर्ज कधी माफ केले जाऊ शकते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी आणि तो तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण की याचे फायदे तोटे हे तुम्हाला समजून जातील. याचे तर फायद्याचंच आहे, कारण की कर्ज कधी माफ केले जाऊ शकते हा मुद्दा आहे खूप महत्त्वाचा. तर ते कसं माफ होतं आणि कसं केलं जाऊ शकतं हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. सलग किमान 3/4 परतफेड चुकल्यामुळे, बघा लक्ष देऊन ऐका, 3/4 परतफेड चुकल्यामुळे म्हणजे 3 वेळेस कर्ज चुकल्यामुळे कर्ज खराब झाल्यास एक्सपोजर कर्ज राईट ऑफ केले जाऊ शकते. कर्ज राईट ऑफ कोणत्याही कर्जाच्या तरतुदीसाठी बँकांकडे असलेला निधी मुक्त करते. कर्जाची तरतूद ही बँकेने बाजूला ठेवलेल्या कर्जाच्या रकमेची टक्केवारी असते. तर शेतकरी मित्रांनो, हा जो चालू व्हिडिओ आहे, या चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर असं नाव तुम्हाला दिसत असेल बघा. त्या नावासमोर तुम्हाला लाल कलरची सबस्क्राईब बटन दाबून त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे. ती घंटी दाबल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 3 ऑप्शन मिळतील, म्हणजे 3 घंट्या दिसतील. त्यामधली पहिली घंटी तुम्हाला दाबायची आहे आणि ती दाबल्यानंतर त्या घंटीचे कान उघडे होतील. घंटीचे कान उघडे होतील म्हणजे त्या घंटीवर 2 रेषा येतील आणि हे केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन लेटेस्ट अपडेट व्हिडिओ बघायला मिळतील. असे नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि याच्यासोबतच तुमचे काही बड्डे किंवा काही ॲडव्हर्टाईज किंवा विविध काही पोस्टर्स असतील, काही कार्ड्स असतील, ज्याची तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायची असेल, ते तुम्ही ह्या चालू व्हिडिओच्या खाली तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकतात किंवा माझा मोबाईल नंबर आहे 7387955034. या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तो तुमच्यासाठी 24 तास, तुमच्यासाठी म्हणजे फक्त शेतकरी बांधवांसाठी 24 तास सुरू राहील. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. मी न्यूज रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामॅन प्रसाद शेवाळे.